न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि नेमकं काय काय युक्तिवाद केला गेला? तुम्ही पोलीस कोठडी देखील मागणी केली होती, मात्र ती मान्य केली गेली नाही. हे पाहत तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलेही त्यांची घेतलं नाही, दखल घेतली नाही. पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही. त्यामुळं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकाराने सुनावली आहे. आणि काल आणि याच्यामध्ये सरकारची बाजू मांडली ना. हा, सरकारी म्हणजे सरकारी वकिलांनी जी काही तिथं बाजू मांडली कोर्टाने त्याचं काय तुम्ही कुठली बाजू मांडली? आम्ही सहकारी आरोपीच्या वतीने तुम्ही बाजू. आम्ही सहकारी म्हणून तिथे उपस्थित वकील सहकारी. भाई 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 आरोपी वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला आहे. त्याआधी वकिलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याचा आता ताबा SIT कडे दिला जातो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय की पोलिसांच्या गाड्यांचा ताफा सध्या बाहेर पडतोय जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयातून. याच केज न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली जिथं वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आतापर्यंत वाल्मिक कराडचा ताबा हा CID कडे होता, तो आता SIT कडे दिला जातो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही की वाल्मिक कराडवर आता मकोका लावण्यात आलेला आहे. संघटित गुन्हेगारीसाठी मकोका कायदा लावला जातो आणि जेव्हा मकोका लागतो तेव्हा आरोपीला जामीन मिळणं हे कठीण होतं. लवकर त्याला जामीन मिळत नाही. आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एकूण 8 जणांवरती मकोका लावण्यात आलेला होता, मात्र वाल्मिक कराडवरती तो लावण्यात आलेला नव्हता. मात्र आठवड्याभराच्या आतच आता वाल्मिक कराडला देखील मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता यापुढे हा तपास नेमका कसा जातो, वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी आहे त्याचा ताबा आता कुणाकडे दिला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.